ए आई, जरा चहा देतेस का? नाही. ओके. अरे बापरे, काय लेख वगैरे लिहिताय की काय? लेख नाही म्हणजे तुम्ही आपले म्हणून विचारलं. ओके. नाही, मी लेख वगैरे लिहित नाही, मी मेल करतोय. अच्छा. हे काय? चाव्या आईंनी दिल्यात मला, म्हणजे आजपासून त्या माझ्याकडेच राहणार. हो का? याचा अर्थ आता या घरात आपलं सरकार आलं. मुजरा सरकार, मुजरा. या गरीबाकडे जरा लक्ष असू द्या. येत्या काही दिवसात तुम्ही जसे आमच्याशी वागाल त्यावरून आपण ठरवू. लक्ष ठेवलं जाईल तुमच्यावर. अशी मोकळेपणाने हसल्यानंतर किती गोड दिसतेस का? तर याची फ्रिक्वेन्सी कमी करू नकोस म्हणजे झालं. हळूहळू. पण बिण काही नाही. आता आपण त्या सायकॅट्रिस्ट कडे जातो आहोत की नाही? तुझी ट्रीटमेंट सुरू करू. बघ, सगळे प्रॉब्लेम्स सटासट छू. ते विश्वास ठेवतील का हो माझ्यावर? नाही म्हणजे त्यांना असं तर नाही वाटणार ना की मी नाटकं करते म्हणून? अगं, त्याला विश्वास ठेवावाच लागेल. दॅट इज हिज जॉब. आणि त्याने नाही ना ठेवला विश्वास तर फॉरगेट इट. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. गेला तेल लावत. जोपर्यंत माझा तुझ्यावर विश्वास आहे ना, तोपर्यंत तरी. आणि या विश्वासाला कधीही तडे जाऊन देऊ नका. वेल, येत्या काही दिवसात तुम्ही आमच्याशी कसे वागाल ना, त्यावर ते ठरेल. आदिनाथ. काय ना, गाववाली. ए, काय सारखं गाववाली गाववाली? मला गाववाली म्हणू नका. आता मुंबईकर आहे मी. मुंबईकर. मुंबईकर का? हे आपलं घर आहे ना, ह्याच्या बाहेर जी गल्ली आहे ना, त्या गल्लीच्या पुढे जी कुठली गल्ली येते त्याचं नाव तरी माहितीये का हो तुम्हाला? नाही, आपल्या घराच्या बाहेर जी गल्ली आहे ना, त्या गल्लीच्या पुढे जी गल्ली येते ना, त्या गल्लीत तुम्ही मला कधी नेऊनच गेला नाही. कसं कळणार? नाही का? मागच्या वेळी तुम्हाला म्हणाले होते की मला जरा घेऊन चला, तेव्हा थट्टा केली होती तुम्ही माझी. हा, तेव्हाच ना, जेव्हा तू शेजारा पाजाऱ्यांना सगळ्यांना घेऊन जात होतीस. मग आता घेऊन चला. सगळ्यांना? फक्त मला. फक्त तू? चल. नाही चल, आत्ता चल. आईना विचारून येते. ए, चावी दिली नाही का आईंनी? मग आता कशाला विचारायला पाहिजे? चावी दिली म्हणून काय मान नाही का ठेवायचा? मी आलेच पटकन विचारून. आणि नाहीतरी तुम्हाला तयार व्हायला किती वेळ लागतो? मी आपली गाववाली, माझे कुठे नखरे असतात? नखरे तर तुमचेच असतात. माझे नखरे असतात? हो, म्हणजे काय, अर्धा तास आंघोळ, मग त्याच्यानंतर आरशासमोर आपलं काय असं किंवा असं किंवा असं काहीतरी, मग कपाटासमोर उभं राहायचं, जीन्स घालायची, मग जीन्सवर आता कुठला शर्ट घालायचा, मग काय ते फुसफुस फवारे, मग क्रीम चोपडायची डोक्याला. काय ते नाही का क्रीम? तू जा, तू आईला विचारून ये. जा, मी होतो तोपर्यंत तयार. हा, लवकर तयार व्हा. हो. हा, क्रीम नाही, गाववाली ती गाववालीच. अहो, पानं घेतलीत जेवायला येताना?
हो आहो. हा, काय जेवलास? पालक पनीर केलंय. चला. पालक पनीर? हो. टीव्हीवर काय नवीन कुकरी शो सुरू झालाय का? नाही बाई, का हो? नाही, काल आपल्याकडे कॉर्न भुर्जी होती, आज पालक पनीर. म्हणजे मला काय कळलंच झालं. आय एम कन्फ्युज. हे बरं आहे तुमचं. आता मला वाटतंय काहीतरी चांगलं चुंगलं करून खायला घालावं, तर तुमच्या काय पोटात दुखतंय का? नाहीतर एरवी अगदी आज हीच भाजी का तीच भाजी का म्हणून तोंड वाकडी करत असता ना. मी तोंड कधी अशी वेडी वगैरे करत नाही, पण तुझ्या पाककलेला असं अचानक उधाण आलंय ना म्हणून म्हटलं. कारण मी सध्या खूप आनंदात आहे. आणि का विचारू नका, कारण तुम्हाला माहिती नाही. विचार. हा बरं, पण जरा ऐकता. गेल्या 35 वर्षाची परंपरा मी मोडू इच्छित नाही. कसली परंपरा? नाही, तुझं ऐकत आलो ना 35 वर्ष. बोल ना, आज काय नवीन येते? काय हो, मी काय म्हणते, एखाद्या रविवारी आपण बाळभाऊजी आणि पूनमला जेवायला बोलवूया. पण ते येतील? आता बोलवलंच नाही तर कसे येतील? अहो, मला वाटतं की आपण त्यांना त्यांच्या कोशातून बाहेर काढलं पाहिजे. आता बाबाही आहेत की नाही इथे, तर बोलवूया ना त्यांना. राधा आणि चंदूलाही बोलवूया. सगळेजण असले ना म्हणजे बाळभाऊजी, पूनम दोघांनाही बरं वाटेल. पण सगळेजण एकत्र जमल्यावरती निखिलचं नसणं हे जास्त जाणवेल. अहो, तुम्ही असा नकारात्मक विचार का करता? अगं, आता करतो. आता पूर्वी करत नव्हतो, पण आता करतो. माझं वय वाढलं बहुतेक. हो, तुमचं वय वाढलं. मग मी काय दिवसेंदिवस तरणी होते की काय? खरं सांगू? नको. हो, फाजीलपणा करताना बरं वय नाही आठवत तुम्हाला? पुरे. आणि वयाचा विचार करायचा असेल ना तर प्रियाच्या वयाचा करा. आता तिचं काय आहे? तिचं काय म्हणजे 25ची झाली ती, आता लग्नाचं काय? एवढी काय घाई आहे त्याची? मला आहे. प्रियाचं लग्न, तिचा संसार थाटलेला, आधीची मुलं बाळ आणि चंदूची प्रगती सगळं पुढच्या 3-4 वर्षात व्हायला पाहिजे. का ग? 3-4 वर्षांनी काय जगबुडी येणार आहे का? अहो, पण आणखी किती दिवस वाट बघायची? अगं, वाट बघायचीच कशाला मला कळत नाही. म्हणजे कुठल्या तरी काल्पनिक सुखाच्या ओढीने प्रवास करायचाच कशाला? प्रवासातच सुख आहे. सुख असतं. हे बघ, आता सगळे जगातली दुःख संपलेली आहेत. आता फक्त जगात सुखच सुख आहे असं कधीही होत नाही. शेवटचा श्वास संपतो तेव्हा सगळी दुःख संपतात, तेव्हाच सगळी दुःख संपतात. आणि शेवटचा श्वास संपतो तेव्हा असलेल्या सुखालाही काही अर्थ नसतो. सो सिंपल, यू नो. काय वाचताय? मी कुठे वाचतो? मी तुझ्याशी बोलतोय. हे काय वाचताय काय? ओ, हे रजनीश. तरीच ही सगळी फिलॉसॉफी सुचते तुम्हाला. मधुसूदन राव, जरा इहलोकात परत या आणि जेवायला चला. किती दिवसांनी माझं नाव घेतलंस ग? काहीतरी तुमचं. चला. बर, सर, एवढं प्रकरण संपवतो आणि येतो. अगं, पुस्तकातलं प्रकरण संपवतो आणि येतो. आता माझ्या आयुष्यात कुठलं आलं प्रकरण वगैरे? प्रथमेश, मला सांग ना, हे चित्र तू कसं काढलंस? हा, हे बघ, हा ऍक्सिडेंट तुला कोणी सांगितला? सांग ना, हा ऍक्सिडेंट तुला कोणी सांगितला? इथे बघ, हा निखिल दादा आहे का?
याला मी निखिल कसा दाखवू? हा प्रथमेश, हे बघ, हा निखिल दादा आहे का? हा आहे का तो? प्रथमेश हसू नकोस रे बाळा, हे खूप महत्वाचं आहे. सांग ना, हे चित्र तू कसं काढलंस? तुला कोणी सांगितलं? हा ऍक्सिडेंट तुला कसा? प्रिया, काकूनी ताटं वाढलेत, जेवायला बोलवलंय. प्रथमेश, ए तू हो पुढे, आम्ही आलो. चला ना. हा आलो ना. हा चला ना. कधी कधी डोक्यात जातोस रे तू स्वप्नील. त्यानिमित्ताने हे तरी कळलं की तुला डोकं आहे. फनी. या इट वॉज. दॅट्स ओके. एक्सक्यूज मी. हॅलो, हू स्पीकिंग? मॅडम, ही काय क्रेडिट कार्ड विकायची वेळ आहे? व्हॉट स्कीम? कपल? अच्छा, कपल स्कीम. तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी आधी एक बायको शोधा. ओके. व्हॉट्स युअर नेम अँड एज? Jesus. What's this? हात टेकले या पोरा पुढे. काय करू मी, तूच सांग परमेश्वर. काय झालंय साहेब? काल रात्रीपासून परत गायब झाला तो कुठेतरी. सारखा फोन करतोय, फोन उचलत नाही. रिंग होते तरी उचलत नाहीये मुद्दाम. श्रीपतीला काहीतरी सांगून गेलाय म्हणे, आणि तो आहे ठार बहिरा. कधी पालघर म्हणतोय, कधी पॅरिस म्हणतोय. तूच सांग मी काय करू, कुठे शोधू त्याला आता? हे बघा, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका, मी बघतो. परमेश्वर, तू एकदा बोलशील का रे त्याच्याशी? हो. त्याला म्हणाव, हा तुझा बाप आयुष्यभर नाही पुरायचा तुला. साहेब, मी बघतो ना काहीतरी. तुम्ही खरंच काळजी करू नका. बोला ज्ञानेश्वर माऊली. तू घरी सांगून का नाही गेलास? बाचं झाकण उडवलंय का? तुझ्या काळजीने हैराण झालेत ते. हे बा म्हणजे पण ना, मला एक कळत नाही, तुला सांगून जायला काय हरकत होती? मी त्यांना सांगितलं असतं तर त्याने 10 प्रश्न नसते का विचारले. एक काम कर, आजच्या पुरतं तू सांभाळून घे, मी उद्या फोन करतो. आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी त्यांना सगळं सांगून टाकेन. तू पण ना, बरोबर आहे, शेवटी तेच तुझा विठोबा नाही का? ते ठीक आहे. बरं, माझी माहिती बरोबर आहे ना? सावज मी ज्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणीच आहे ना? माऊली, तुमची अर्धी माहिती बरोबर निघाली आहे, अर्धी चूक आहे. म्हणजे सावज माझ्या नजरेच्या टप्प्यातच आहे, पण जिथे तू सांगितलं होतंस तिथे जात नाहीये. अरे मग सध्या तू कुठे आहेस? कोकणच्या रस्त्याला लागलोय. कोकण? तिथे काय तुझं? ते मला कळलं की मी तुला सांगेन. ओके?
बाय. कधी आलास? आताच. हाऊ वॉज युअर डे? लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा सहन करायची सवय करायला लागणार बहुतेक. जो कोणी केबिन मध्ये येत होता, अगदी बॉस पासून पिओन पर्यंत, एवढा एकच विषय, दुसरं काही नाहीच. इट्स ओके. खूप दिवसांनी गेला होतास ना ऑफिसला? असं होणारच रे. यु नो, लोक सुद्धा ऑकवर्ड होतात, त्यांना कळतच नाही अशा वेळी काय बोलायचं. बरं, सुलेखा गेली पुण्याला? दुपारीच. बरं, आता मी जरा स्टडीमध्ये बसतो. खूप काम पेंडिंग आहे माझं, घरीच घेऊन आलोय करायला. ओके. जेवायला कधी वाढू सांग, म्हणजे सारखं येऊन तुला डिस्टर्ब नको करायला. नाही म्हणजे काम खूप आहे, उशीर तर होईलच, 10, 10:30 वगैरे. तुला भूक लागली तर जेवून घेतो आधी. चल. बाळा ऐक ना. काय ग? आय हॅव टू टेल यू समथिंग. बोल ना. तू आज सकाळी ऑफिसला निघालास, मी बाय करायला खिडकीत आले. हो. तेव्हा समोरच्या फुटपाथवर एक माणूस उभा होता. मग ही वॉज वियर्ड बाळ. म्हणजे असं म्हातारा असा होता, भिकाऱ्यासारखा. हातात एक गाठोडं होतं, एक काठी होती, आणि चेहरा मला नीटसा दिसला नाही. त्यांनी असा कव्हर करून घेतला होता चेहरा. हो, पण काय त्याचं काय? बाळ, तो सतत आपल्या घराकडे बघत होता. काय? हो, मी आणखीन एक दोनदा सुद्धा खिडकीतून पाहिलं तेव्हा तो तिथेच उभा होता. आणि ही वॉज कंटिन्युअसली लुकिंग ॲट आवर हाऊस. अगं, मग सिक्युरिटीला सांगून हाकलून नाही का द्यायचं त्याला? तेच तर केलं, पण तो गायब झाला. बाळ, मला खूप भीती वाटतेय. पुन्हा अगं, कुणीतरी वेडा वगैरे असेल तो. हे बघ, पुन्हा दिसला ना तर सिक्युरिटीला सांग आणि हाकलून लाव त्याला. बाळ, जस्ट डोंट वरी. बरं, जाऊ मी, खूप काम आहे. इंदू, कुठं आहेस तू? कुठं आहेस तू इंदू? इंदू.